गरम पाण्यामध्ये लिंबू किंवा मध टाकून प्यायल्याने फॅट लॉस होतो. खरं आहे का हे? काय आहे यामागचं सत्य? लहानपणापासून मी हे बघत आलो, ऐकत आलो आहे. अनेक लोक हा फंडा उपयोगात आणतात. गरम पाण्यामध्ये लिंबू किंवा मध टाकून पितात आणि असं म्हणतात वेट लॉस होतो आहे. यामागचंच आपण सत्य जाणून घेणार आहोत. याआधी आपण समजून घेऊया की गरम पाण्यात नेमकं काय असतं किंवा थंड पाण्यामध्ये टेम्परेचरने खरंच काही फरक पडतो का? लिंबामध्ये असं काय असतं की जे घेणं गरजेचं आहे की त्रास होऊ शकतो? आणि मध सगळेजण म्हणतात चांगलं असतं, नेमकं ते करतं काय? मित्रांनो, आधी आपण पाणी आणि टेम्परेचर याविषयी बोलू. मात्र त्याआधी फॅट्स हे नेमक्या काय असतात आणि कुठे असतात ते समजून घेऊ. ह्युमन बॉडी आहे, मग ती मेल असो, फिमेल असो किंवा ट्रान्सजेंडर असो. मसल्स असतात, प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात असतात. व्यायाम केल्याने ते वाढतात, त्यामुळे दिसून येतात. नाहीतर प्रत्येकाला मसल असतात, त्याच्यावरती स्किन असते आणि त्याच्यामधला जो लेअर असतो तो फॅट असतो. तो अचानक येत नाही. अनेक वर्ष, अनेक महिने तुम्ही जे खाता त्याच्यानंतर व्यायाम किंवा ॲक्टिव्हिटी करत नाही किंवा चुकीची जीवनशैली, याच्याने ते फॅट्स हळूहळू वाढत जातात. त्या फॅट्सचा लेअर जमा होतो. आता पाण्याविषयी बोलू. जेव्हा आपण पाणी पितो, मग ते गरम असो किंवा थंड असो, शरीरात गेल्यानंतर जे छोटं आतडं असतं आपलं, त्या आतड्याच्या मार्फत आपल्या शरीरात ते विभागलं जातं, जिथे त्याची गरज असते. तहानलेलं असू तर त्याच्याने तहान भागते. बॉडी टेम्परेचर वाढलं असेल, म्हणजे उन्हातून चालून आलं असाल किंवा एखादी तुम्ही फुटबॉलची मॅच खेळली असेल, ॲक्टिव्हिटी केली असेल, शरीराला थंड करायला ते पाणी वापरतं. पचनाच्या क्रियेसाठी सुद्धा पाणी वापरतं आणि पाण्याच्या मार्फत ऑक्सिजन आणि बाकी न्यूट्रिशनसुद्धा मसल्समध्ये आणि शरीराच्या इतर भागात जातात आणि उरलेलं पाणी लघवी वाटे म्हणजे युरिन वाटे बाहेर फेकलं जातं. आता अर्थातच तुम्हाला कळलं असेल मी जे बोलतो आहे त्याच्यावरून की याचं प्यायलेल्या पाण्याचा फॅटशी कुठेही संबंध येत नाही. आता आपण मध आणि थोडं लिंबाविषयी बोलू. तर लिंबात काय असतं? लिंबू खूप चांगलं असतं मित्रांनो. त्याच्याने इम्युनिटी वाढते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. तुम्हाला फ्रेश वाटतं, ताकद येते. अगदी तुम्ही लहान असल्यापासून पाहिलं असेल, कुठे तुम्हाला चक्कर आली, थकवा वाटला, आजारी असाल किंवा बाहेरून उन्हातून आलात, लिंबू पाणी दिलं जातं. त्याशिवाय तुमची स्किन चांगली राहते, कारण व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये असतं. डायजेशन सुधारतं. मधाचं सुद्धा तसंच आहे. मध हे गुणकारी मानलं जातं आणि त्याच्यामध्ये फ्रुक्टोज हे प्रमाण जास्त असल्याने सुक्रोजपेक्षा ती साखर शरीराला बाधत नाही, त्रास होत नाही. त्यामुळे खास करून डायबेटीजवालेसुद्धा पेशंट त्याचा उपयोग करतात. अगेन, मध प्यायल्याने तरतरी येते. खूप चांगलं आयुर्वेदिक औषध मानलं जातं ते. पण याचा वेट लॉस आणि फॅट लॉससाठी काही उपयोग होतो का? अजिबात होत नाही. तुम्ही जर गरम पाणी प्याल सकाळी उठून, तर त्याच्याने कदाचित तुम्हाला तरतरी येते, पोट साफ होतं. त्याच्यात मध किंवा लिंबू असल्यामुळे मी म्हटलं तसं त्याच्यात काही गुणकारी असे गुण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं, तरतरी येते आणि तुम्ही कामाला लागता आणि त्या ॲक्टिव्हनेसमुळे तुम्हाला कदाचित असं वाटतं की हलकं वाटतं आहे, मात्र वेट लॉस आणि फॅट लॉस झाला नसतो. त्यामुळे कुठल्याही अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात, ते फक्त इतर लोकं फॉलो करत आहेत म्हणून करू नका. कारण तसं केल्यासोबतच ते लोकं व्यायामही करत असतात, बाकी डाएटही घेत असतात, फॅट बर्नरसुद्धा घेत असतात. त्याच्याने त्यांचं वजन किंवा वेट किंवा फॅट्स कमी होत असतात आणि कदाचित त्यांच्या मनाची धारणा असते की मी गेल्या काही महिन्यांपासून हे गरम पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा फॉर्म्युला वापरतो आहे, त्याच्यामुळे वेट लॉस होतं आहे का? तसं नाही आहे. जगभरातल्या रिसर्च करणाऱ्या संस्था असतील, डॉक्टर असतील, डायटिशियन असतील, यांनी खूप अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आहे की पाण्याच्या टेम्परेचरचा आणि फॅट लॉसचा काही संबंध नाही. आता मी तुम्हाला एक प्रयोग करायला सांगतो. सकाळी उठल्यावर थंड पाणी प्या आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे ना, त्याने हा प्रयोग करून बघा, वाढतं आहे का वजन? मी एक मस्करी केली, असं अजिबात करू नका. तो एक जोक होता. मला असं म्हणायचं आहे की जर गरम पाणी फॅट वितळवतं, तर मग थंड पाण्याने वाढली पाहिजे. असं अजिबात करू नका, नाहीतर दमा किंवा सायनसचा त्रास होईल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की पाण्याचं टेम्परेचर, मध आणि लिंबू याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फॅट लॉस किंवा वेट लॉसशी काही संबंध नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही ऐकल्या आणि फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या तुम्हाला कुठून मिळणार? आमच्या फिटनेस फंडामधून.